चला आज बनवूयात बाजारातून आंबे गायब व्हायच्या अगोदर आंबा पोळी कशी बनवली चला पाहूयात। इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घालून थोडं पाणी घालून पुरणपोळीला मळतो तसं असं हे पीठ गव्हाचं मळून घेणार आहे। पीठ मळून झाल्यानंतर 2 आंबे घेतलेले आहेत। या आंब्याचा व्यवस्थित गर काढून घ्यायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घ्यायचं। आता एका बाजूला कढई ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 टीस्पून इतकं तूप ॲड करून घेतलं। एक फुलपात्र छोटं इतकं रवा ॲड करून घेतला। रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा। दुसऱ्या बाजूला 1 फुलपात्र रवा तर 3 फुलपात्र दूध गरम करायला ठेवायचं। आता रवा चांगला भाजून झाल्यानंतर आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आणि थोडं करून दूध ॲड करून घ्यायचं। 3 फुलपात्र दूध इनफ आहे, अगदी मऊसर पोळीसाठी रवा शिजला जातो। नंतर आपण 3 टीस्पून इतकी साखर ॲड करून घेतलेली आहे। आंबा गोड आहे त्यामुळे 3 टीस्पून इतकी साखर इनफ होती। आंबा गोड नसेल तर अजूनही साखर ॲड केली तरी चालेल। थोडं दूध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, एक वाफ काढून घ्यायची, गॅस बंद करायचा आणि परत रवा चांगला थंड करून घ्यायचा। रवा चांगला थंड करून झाल्यानंतर आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं त्याचा एक उंडा घ्यायचा आणि मस्त असं पुरणाच्या पोळीचा उंडा भरतो तसं हे स्टफिंग भरून मस्त असं उंडा भरून घ्यायचा। हलक्या हाताने दोन्ही बाजूनी पीठ लावून मस्त अशी पोळी आंबा पोळी लाटून घ्यायची। तवा गरम करत ठेवायचा, तव्यावरती थोडंसं तेल लावून मस्त अशी दोन्ही बाजूनी खमंग अशी आंबा पोळी भाजून घ्यायची। वरून अगदी खुसखुशीत आणि आतून मस्त टम्म मऊसर असं स्टफिंग भरलेली आंबा पोळी आपली रेडी होते। चला आता प्लेटिंग करून घेऊयात। एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये 4 आंबा पोळ्या ठेवून घेतल्या, मध्ये दूध ठेवलं। कोरडी ही आंबा पोळी खाताना खूप छान लागते। या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। लाईक शेअर सबस्क्राईब।